तुमच्याकडे येतोय अत्यंत मोठा असा निकाल आहे। यामध्ये जे लोक मृत्यू पावलेले होते त्यांच्या नातेवाईकांसाठी अतिशय धक्कादायक अशी बातमी आहे आणि जे जखमी झालेले होते त्यातील अनेक जणांना कायमस्वरूपीचं अपंगत्व आलेलं होतं, त्यांच्यासाठी किती वेदनादायक अशी ही बातमी म्हणावी लागेल। नक्कीच सागर, ज्यांना या सगळ्या प्रकरणामध्ये न्यायाची अपेक्षा होती त्यांच्यासाठी हा मोठा धक्का म्हणावा लागेल। कारण हायकोर्टाने हा निकाल देताना स्पष्टपणे म्हटलेलं आहे की या प्रकरणात जे काही पुरावे होते त्यामध्ये तथ्यता नव्हती। ही खरं तर मोठी ओळ आहे, कारण सत्र न्यायालयामध्ये पुराव्यांच्या आधारावरती खटला चालतो आणि त्यानंतर सत्र न्यायालय या सगळ्या प्रकरणामध्ये शिक्षा सुनावतं। मात्र अनेक वर्ष हा खटला चालल्यानंतर सुद्धा सत्र न्यायालयानं जी काही शिक्षा सुनावलेली होती त्या प्रकरणानंतर आता हायकोर्टामध्ये आरोपींनी आणि आरोपीच्या वकिलांनी जे काही अपील दाखल केलेलं होतं त्यामध्ये सुनावणी झाल्यानंतर 6 महिने सलग सुनावणी झाल्यानंतर मुंबई हायकोर्ट म्हणतं की या प्रकरणात जे काही पुरावे होते त्यामध्ये तथ्यता नव्हती। त्यामुळे राज्य सरकार सत्र न्यायालयामध्ये जे पुरावे सिद्ध करू शकलं किंवा ज्या पुराव्यांच्या आधारावरती खटला चालल्यानंतर आरोपीने शिक्षा झाली तेच पुरावे हायकोर्टामध्ये मांडत असताना किंवा ते योग्य ठरवत असताना कमी पडलं का, हा एक मोठा प्रश्न जो आहे तो सध्या तरी निर्माण झालेला आहे। कारण सत्र न्यायालयामध्ये अत्यंत संवेदनशील प्रकरण म्हणून हाताळलं गेलेलं होतं। 2006चा जो बॉम्बस्फोट खटला होता किंवा साखळी बॉम्बस्फोट खटला होता त्यामध्ये इतक्या लोकांचा जीव गेल्यानंतर राज्य सरकार संवेदनशीलपणे हे प्रकरण हाताळत होतं आणि पुराव्यांची मांडणी केल्यानंतरच खटला जो आहे तो सत्र न्यायालयामध्ये सुरू होता। सत्र न्यायालयाने जे पुरावे होते ते ग्राह्य धरले आणि त्यानंतर आरोपींनी शिक्षा सुनावली, ज्यामध्ये 5 आरोपींना फाशीची शिक्षा, त्याचबरोबर 7 आरोपींना सश्रम कारावास आणि उर्वरित जे काही 13 आरोपी फरार होते ते पाकिस्तान मधल्या एका रॅडिकल ऑर्गनायझेशनशी जोडलेले होते असं देखील राज्य सरकारनं कोर्टामध्ये म्हणलं। 2006च्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींची सर्व 12 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे। प्रदीप घरत सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, कायदेतज्ञ। प्रदीप घरत सर, आपलं स्वागत। अत्यंत धक्कादायक अशी बातमी म्हणावी लागेल, मुंबई हायकोर्टानं हा निकाल दिलेला आहे। मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील सर्व 12 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे। अच्छा, हां काय आहे की वास्तविक मला त्या केसच्या बद्दल त्यात किती पुरावा होता काय याबद्दल माहिती नाही, परंतु ज्या वेळेला निर्दोष मुक्तता होते आरोपींची त्यावेळेला सर्व कागदपत्रांची, सर्व पुराव्यांची म्हणजे सिद्ध कागदपत्रांची, इतर पुराव्यांची, तोंडी दिलेले पुराव्याची पडताळणी होते आणि त्या पडताळणीमधून तो जो पुरावा येईल तो विश्वास वाढवणारा किंवा आरोपींचा दोष दाखवणारा पाहिजे इतपत न्यायालय लक्षात घेतं। त्यामुळे ज्या वेळेला न्यायालय आरोपीची निर्दोष मुक्तता करत असेल तर पोलिसांनी जो पुरावा कोर्टासमोर सादर केला किंवा ज्याची मांडणी केली गेली तो पुरावा आरोपींना दोषी धरण्या इतपत निश्चितच सबळ नव्हता असं आपल्याला म्हणावं लागेल। मात्र घरत सर, इथे कुठेतरी अत्यंत संवेदनशील असं हे प्रकरण होतं। 189 जणांचा या बॉम्बस्फोटामध्ये बळी गेलेला होता। अशा वेळी पोलीस यंत्रणा आणि राज्य सरकार कमी पडलंय का? आणि दुसरा माझा प्रश्न, या संदर्भात आता राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतं का? हो, यामध्ये जर हा असा निर्णय विरुद्ध गेला असेल तर संबंधित ज्या संस्था आहेत त्या कमी पडल्या असंच आपल्याला म्हणायला लागेल। गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये तपास व्हायला पाहिजे होता आणि जो काही पुरावा मिळाला तो सबळरित्या कोर्टासमोर सादर केला गेला पाहिजे होता, परंतु मग तसं झालेलं दिसत नाही आणि आता फक्त पर्याय जो आहे तो सर्वोच्च न्यायालयाकडे जाऊन उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणं इतकंच आहे आता। मात्र घरत सर, सत्र न्यायालय या प्रकरणामध्ये 12 आरोपींना दोषी ठरवतं, 5 जणांना मृत्यूदंड तर 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावतं। मात्र ही शिक्षा उच्च न्यायालयामध्ये निर्दोष मुक्तता या आरोपींची होते। सत्र न्यायालय ते उच्च न्यायालय या दरम्यान पोलीस यंत्रणा नेमकी कुठे कमी पडली, राज्य सरकार नेमकं कुठे कमी पडलं असं म्हणावं लागेल? हे बघा की आता सत्र न्यायालयाने जो जजमेंट दिली, निवाडा दिला, त्याची संपूर्ण छाननी आणि पडताळणी उच्च न्यायालयाने केली असेल आणि त्यामुळे उच्च न्यायालयाला वाटलं की आरोपींना शिक्षा होण्या त्या लेवलचा पुरावा नाही
त्यामुळे ज्या वेळेला उच्च न्यायालयाच्या ऑर्डरची प्रत आपल्या हातात येईल त्यावेळेलाच त्यात ते कितपत बरोबर कितपत चूक हे बोलता येईल आपल्याला. बर. म्हणजे कितपत चूक असं नाही, कितपत आव्हान देता येतील उच्च न्यायालयाच्या ज्या काय ऑब्झर्वेशन असतील त्यांना. बर. खूप खूप धन्यवाद घरत सर, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी.